नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जे का रांजले गांजले ह्या जो अभंग आहे, जो संत तुकाराम यांनी लिहिलेला जो अभंग आहे, यापूर्वी आपण हा अभंग समजून घेतला आहे। यामध्ये संत तुकारामांनी कसे आपल्याला जो रंजले गांजले आहे, म्हणजे रंजले गांजले म्हणजे काय मित्रांनो सांगितलं तर मी याच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये रंजले गांजले म्हणजे जे दुखी कष्टी लोक आहे, ज्यांना समाजामध्ये दुख कष्ट है, जो बहुत ही परेशान लोग हैं, ऐसे लोगों को रंजले गांजले ऐसे बोले जाते हैं। और संत तुकाराम जो है, ये जो संत तुकाराम महाराज है, यांनी हा अभंग लिहिला आहे आणि या अभंगामध्ये त्यांनी आपल्याला साधू ओळखण्याचे काही लक्षणं सांगितलेले आपण कवितांमध्ये अभंगामध्ये बघितलेलं आहे। याचा पूर्वी मी आपल्याला जेव्हा अभंग समजून सांगितलेला आहे त्यावेळेस मी तुम्हाला साधूचे काही लक्षणे अभंगाच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। जसे साधू आपण कोणाला म्हणतो, जो रंजले गांजले जो लोक असतात ते त्यांची मदत करतात, त्यांना आपण साधू म्हणू शकतो। आणि साधू जेव्हा साधू ओळखतो की हा सच्चा साधू आहे, तर त्याच्यामध्येच आपल्याला ईश्वराचा वास आहे असे समजले पाहिजे आपण। म्हणजे एक प्रामाणिक साधू एक प्रकारचं देवाचंच प्रतिबिंब असतो। मतलब वो एक प्रकार का अगर आपने साधु पहचाना और साधु अगर सज्जन है तो उसमें एक प्रकार से भगवान का ही, ईश्वर का ही, अल्लाह का ही प्रतिबिंब होता है। दोस्तों ये हमें मानना चाहिए। साधू का मन कसा होता है, साधूचं मन कसं असते की ते आतून बाहेरून एकदम मुलायम असते, खोबऱ्यासारखं मुलायम, लोणीसारखं मुलायम असते। लोणी कसे आतून असो की बाहेरून असो ते कसं असते, मुलायम असते। तसंच साधूचा स्वभाव असते आणि त्यांचा व्यवहार पण तसाच असतो। तो सर्वांना समान मानतात आणि त्यांच्या जवळ जो कोणी आश्रित गेला त्यांना ते आपल्या हृदयात जवळ ठेवतात। तर हे सगळे साधूचे लक्षणं आपण याच्यामध्ये बघितलेलं आहे। दास दासी मुलांना सर्वांवर त्यांचा जो आहे आशीर्वाद नेहमी राहतात आणि असे काही साधूचे जे लक्षण आहे आपण ह्या अभंगामध्ये जाणण्याचा प्रयत्न केला। आज आपण याच्यावर आधारित जो स्वाध्याय आहे मित्रांनो ते समजण्याचा प्रयत्न करू। संत तुकारामबद्दल म्हणायचे तर ते वारकरी परंपरेतील तुम्हाला माहीत आहे एक महत्त्वाचे संत कवी होते। त्यांना ढोंग, दैववाद, अहंकार वृत्ती, दुराचार इत्यादींचा त्यांनी नेहमी परकट समाचार घेतला। म्हणजे जे पण ढोंग वगैरे करायचे, देवादेववाद करायचे त्यांनी कधीच मानलं नाही। आपण या अभंगातून आपण जाणून घेतलं। तर आता आपण याच्यावर आधारित स्वाध्याय बघूया मित्रांनो। जे का रंजले गांजले याचा जो स्वाध्याय आहे, तो कृती आहे, ते आता आपण बघणार आहोत मित्रांनो। हे पूर्ण अभंग इथं तुम्हाला दिलेलं आहे की जे का रांजले गांजले त्यासी म्हणे जो आपुला, मतलब त्यांना आपले म्हणायला पाहिजे असं आपल्याला सांगितलेलं आहे। तर पहिला प्रश्न आहे योग्य पर्याय निवडा। तुम्हाला जो पर्याय दिला आहे त्याच्यापैकी तुम्हाला जो योग्य पर्याय वाटते तो तुम्हाला निवडायचा आहे। तर मित्रांनो, साधू म्हणजे अशी व्यक्ती जी, साधू म्हणजे कशी व्यक्ती जी रात्रंदिवस ध्यान करते का? नाही। रात्रदिवस भजन करते का? नाही। साधू म्हणजे असं नाही की जो रात्रदिवसच भजन करेल, रात्रदिवस ध्यान करेल असं नाही। तर दुःखी कष्टी लोकांना आपले साधू कोणाला म्हणतो आपण? जे दुःखी कष्टी। हे ऑप्शन तुम्हाला लिहायचं आहे मित्रांनो। साधू म्हणजे दुःखी कष्टी लोकांना आपले समजते, त्याला साधू अशी व्यक्ती म्हणतो। दुसरा प्रश्न आपण बघूया मित्रांनो, खाली येऊया। परमेश्वराचे अस्तित्व, आता परमेश्वराचे अस्तित्व कशामध्ये असते ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे। जे फक्त सज्जन समजले जाते त्यांच्यामध्ये, म्हणजे जो इमानदार आहे, सज्जन आहे, त्यांच्यामध्येच परमेश्वराचं अस्तित्व, मतलब उनका जो भी उनकी जो आत्मा जिस प्रकार से उनकी जो भी अच्छी ये बातें हैं वो सिर्फ सज्जन लोगों में रहती है क्या? नहीं। रंजला गांजल्यामध्ये आपलेसे करणार, जो दुःखी कष्टी लोकांना आपले करते त्यांच्यामध्येच परमेश्वराचं अस्तित्व असते। परमेश्वर हे म्हणजे सर्वीकडे आपल्याला दिसून येते। अपने को देखने का नज़रिया चाहिए। परमेश्वर इंसानों में बसा हुआ रहता है, उसके कर्मों के द्वारा हम कह सकते हैं इसमें परमेश्वर का वास है। तो रंजले गांजले म्हणजे दुखी कष्टी लोगों की जो उनको पास करता है, उनकी मदद करता है, ऐसे लोगों को ही उसी में ही परमेश्वर का मतलब गुण होता है। अमीर लोगों में नहीं होता है, गरीब लोगों में नहीं होता है, डॉक्टर में नहीं होता। जिसके मन में
जो दुखी कष्टी लोग हैं उनके बारे में अच्छी भावना है, ऐसे ही लोगों के अंदर परमेश्वर के। तो आपको क्या करना है, ये पूरी की पूरी लाईन हे पूर्ण की पूर्ण ओढ इथं लिहायची आहे, तेव्हाच तुम्हाला मार्क भेटणार आहे। याच्यानंतरचा प्रश्न बघूया मित्रांनो। दुसरा प्रश्न आहे, पुढील आकृती पूर्ण करा। एक आकृती दिली आहे, त्याला तुम्हाला पूर्ण करायचं आहे मित्रांनो। संत तुकाराम महाराज यांनी सांगितलेले साधूचे लक्षणे कोणते? यांनी सांगितलेले साधूचे लक्षणं कोणते? तर ते आपल्याला इथं आता लिहायचं आहे, कोणते कोणते साधूचे लक्षणं त्यांनी सांगितलेले आहेत। तर पहिलं लक्षण आहे, रंजला गांजल्यांना आपले म्हणतात, ते मानणारे। म्हणजे रंजला गांजलांना जो आपले मानतात हे एक साधूचं लक्षण आहे। पहिल्या पॉईंटमध्ये तुम्हाला लिहायचं आहे। दुसऱ्या पॉईंटमध्ये तुम्हाला लिहायचं आहे, अपंगांना हृदयाशी धरून माया करतात। जे अपंग लोक आहेत त्यांना हृदयाशी धरतात व त्यांना माया करतात। तर हे दुसरा पॉईंट तुम्ही अभंगाच्या माध्यमातून लिहू शकता, ठीक आहे। पहिला पॉईंट, रंजला गांजलांना आपले मानतात। दुसरा, अपंगांना हृदयाशी धरून माया करतात, म्हणजे जो अपंग लोक असते। दास दासींवर पुत्राप्रमाणे प्रेम करतात, म्हणजे जो दास दासी असते त्यांच्यावर पुत्रांप्रमाणे प्रेम करतात, हे लिहायचं आहे। तिसरं तुम्ही बघितलं आहे अभंगामध्ये कसे प्रकारे जो दास म्हणजे नौकर नौकराणी, त्यांच्यावरही पुत्राप्रमाणे प्रेम करतात। आपण करतो का? नाही। आपण नौकरांना नौकरच समजतो ना, तशा पद्धतीने त्यांच्याकडून त्यांना राबवून घेतो, जसं काही ते आपले गुलामच आहे। पण इथंच असं नाही सांगितलं आहे, इथं दास दासींना जो पुत्रांसारखे प्रेम करतात त्यांच्यामध्ये एक दैवी म्हणजे ताकद असते, अस्तित्व असते, असं आपण मानू शकतो। मऊ लोण्याप्रमाणे सारखे साधूचे मन असतात, मऊ लोण्याप्रमाणे साधूचे मन असतात। तर हे 4 पॉईंट तुम्हाला लिहायचे आहे। म्हणजे लोण्याप्रमाणे ते जे मन असतात एकदम मऊ असते, सर्वांप्रती त्याच्यामध्ये एक आपुलकी असते, प्रेम असते, ते तुम्हाला इथं लिहायचं आहे, ठीक आहे। समजलं आहे? त्यानंतरचा प्रश्न बघूया। त्याच्यानंतर आहे उत्तरे लिहा, चौकट पूर्ण करा किंवा उत्तरे लिहा। साधू ज्यांच्या हृदयी धरतात, साधू ज्यांना हृदयी धरतात, ज्या कोणाला हृदयी धरतात म्हणजे मनाजवळ ठेवतात। तर कोणाला? अपंग, जो अपंग लोक असतात, अपंगिता म्हणजे ज्यांना आश्रय, ज्याला आश्रय नाही आहे तसे लोक, म्हणजे आश्रय नसणारे म्हणजे निराधार लोक, तर त्यांना जवळ धरतात। तर अपंग तुम्ही लिहू शकता, ठीक आहे। साधू ज्यांच्यावर पुत्रवत प्रेम करतात, म्हणजे साधू कोणावर पुत्रांसारखे प्रेम करतात, आता आपण बघितलं आहे। दास व दासी म्हणजे जो नौकर नौकर आहे त्यांच्यावर मनापासून, साधू कोण? ज्यांच्यावर पुत्रवत म्हणजे पुत्रांसारखे, जैसे हम हमारे बच्चों को प्यार करते तो किसके वो बच्चे किसको मानते हैं? जो दास दासी होते हैं, उनके नौकर नौकरानी होते हैं, उनको वो पुत्र मानते हैं। तो ये आपको लिखना है। इसके बाद है नवनीताप्रमाणे मऊ असणारे, मतलब जो नवनीत है उसके प्रमाणे, नवनीताप्रमाणे, नवनीत यानी यहाँ पर जो लोनी है, जो आपका बटर है उसको कहते हैं नवनीत। नवनीतासारखे मृदू असणारे, कोण असते मृदू? सज्जन, जो सज्जन लोग हैं वो, जो साधु लोग हैं, सज्जन लोग हैं, वो उनके समान मऊ होते हैं, या सज्जन, उनके मन जो होता है उस प्रकार से सज्जनाचे चित्त। आप जब आप यहाँ पर कविता देखोगे ना, जैसे इसका अगर हम यहाँ देखोगे तो नवनीता प्रमाणे मऊ असणारे, इधर आप ढूंढोगे तो नवनीता प्रमाणे सुबाह्य मृदु असणारे कौन? सज्जनाचे चित्त। आप इसे भी लिख सकते हो, सज्जनाचे चित्त भी आप चाहे तो इसमें से देखकर लिख सकते हो। फिर चौथा है, संत तुकाराम यांच्या मते भगवान ज्यांच्यामध्ये वास करतो ती व्यक्ति, भगवान किसके अंदर में मतलब वास करता मतलब रहता है, वो व्यक्ति कौन? तो वो व्यक्ति है साधू। आपण ये पूरी कविता किसके आधार पर देखिए? साधू। तर भगवान तर कोणाच्या मध्ये वास करतो? तर साधूचा मध्ये वास करतो, हे आपण याच्यामध्ये बघितलं। तर हे उत्तर लिहायचं आहे एका वाक्यात, तर हे तुम्ही लिहून घ्या, ठीक आहे। पहिला आहे अपंग, दूसरा है दास दासी, तीसरा है सज्जन, चौथा है साधू। तर खाली स्वमतमध्ये एक प्रश्न दिला आहे मित्रांनो, मृदू सुबाह्य नवनीत तैसे सज्जनाचे चित्त, ह्या ओळींचा समजलेला अर्थ। तुम्हाला परीक्षेमध्ये याचा भावार्थ लिहायला येईल, तो तुम्हाला समजून घ्यायचा आहे मित्रांनो। तर आपल्याला हे दोन्ही लिहायचं आहे, जे
वरचं पण बॉक्स लिहायचं आहे, खालचाही बॉक्स लिहायचा, तेव्हा जाऊन तुम्हाला 2 अंक मिळेल. तर जे का रांजले गांजले या अभंगातून संत तुकाराम यांनी साधू सज्जनांची लक्षणे समजून सांगितली आहे. म्हणजे हे पहिले आपल्याला लिहायचं आहे कि त्यांचा परिचय द्यायचा है. सबसे पहले इंट्रोडक्शन देना है कि ये अभंग किसने लिखा है और इसमें क्या बताया गया. तर जे का रांजले गांजले ह्या अभंगात संत तुकाराम यांनी साधू सज्जनांची लक्षणे समजावून सांगितलेली आहे. ये पहले लिखना है. इसके बाद उसका अर्थ लिखना है. जो 2 लाइन है ना, इसका अर्थ लिखना है. लोणी जसे आतून बाहेरून मृदू मुलायम असते तसे सज्जन माणसाचे मन कोमल व संवेदनशील असते. ये आपको लिखना है. लोनी जैसे अंदर से बाहर से मुलायम होती है ना, उसी प्रकार के जो सज्जन साधु होते हैं उनके मन भी कोमल और संवेदनशील होता है, इसे लिखना है. सज्जन लोग अर्थात साधु संत लोग प्रत्येकाशी नम्रपणे वागतात. मतलब वो सभी के साथ नम्रपणे, मतलब बहुत ही आदरपूर्वक वो अपनी जो भी बर्ताव करते हैं. त्यांना आपण कितीही त्रास दिला किंवा यातना दिल्या तरी ते आपणास कठोर शिक्षा करीत नाही. मतलब आपने उसको कितना भी परेशान किया, उनको यातना दी, फिर भी वो हमारे साथ मतलब अच्छा ही व्यवहार करते हैं. गुनहगारांना ही क्षमा करतात. साधु संत जो भगवान लोग होते हैं, साधु लोग होते हैं, वो जो गुनहगार हैं उनको भी वो क्षमा करते हैं, माफ करते हैं. लोणाच्या गोळ्यात जसे आपण काही खूप असले तरी तो त्या स्वीकार करून स्वतःमध्ये सामावून घेतो, तसेच साधु संत म्हणजे सज्जन लोग. मतलब लोनांचा गोळा, जो घी का जो एक ये होता है, गोला होता है, उसमें आप कुछ भी मतलब खूब सो तो फिर भी वो स्वीकार कर लेता है. वैसे साधु का मन होता है. साधु के पास जो भी गया, किसी भी प्रकार का व्यक्ति गया, तो उसको स्वीकार करके अपना समझकर उसके जो दुख है उसको हरने का, उसका निवारण करने का वो प्रयास करता है. तो इस प्रकार से ये जो पूरी कृती है, जो स्वाध्याय है, संतवाणी जो जे का रांजले गांजले याच्यावर आधारित जसा स्वाध्याय आहे तो आपण आज बघितला आहे. याला तुम्ही समजून वहीत लिहून घ्या मित्रांनो. धन्यवाद.